मग अशी मी माझ्या नवऱ्याला म्हणलं मला 300 रुपये पाठवा. त्यांनी अजून नाही पाठवले. चुकून जर त्यांच्याकडून 300च्या ऐवजी 3 लाख रुपये पाठवले गेलं तर माझं तर नकच लागलं. मी पहिले जाईल आणि 1 लाखापर्यंत मोबाईल घेईल. असं पण हा मोबाईल लय डबड झाले आणि भारी भारी रील्स काढल आणि ना 50,000पर्यंत कोणतरी पोरग नाही तर पोरगी ठेवल. माझी व्हिडिओ काढायला भारी भारी व्हिडिओ काढ म्हणाल. 2-3 वर्षासाठी त्याला एकदमच 50,000 देईल आणि 50,000 रुपये मी त्या गोरगरिबांना दान करल. दान केल्याशी मतलब लाख रुपये कशाला करायचे, 50,000 करल. आणि आता उरलेल्या 1 लाखच मी जाऊन मस्त मला पैकी ना साड्या घेईल, मेकअपचं सामान घेईल 50,000पर्यंत आणि 30,000चं माझे भांडे लय मुडके तुडके झाले. जरा चांगले 30,000चे भांडे घेत असते मी मला. आणि उरलेल्या 20,000चं मी 15,000 रुपये मला सेव्हिंग ठेवल. म्हणजे मिशोवाला ॲमेझॉनवाला आला की त्याला देता येते, काही पण ऑर्डर करता येते. बाई माझ्या नवऱ्याला पहिलं 300 रुपयाचं मी एखादं शर्ट घेईल बिचारायला. मला तर हसच आवरण, त्याला नको का काय घ्यायला. नवरा ग बाई माझा पाठव रे देवा. देवा आता तुझ्याच हातात आहे बाबा. तूच पाव माझ्या नवसाला आणि धाव माझ्या हाकेला आणि पाठव लवकर मला 3 लाख रुपये. असं तर बाबा मला 30 रुपये पण लवकर देत नाही, पण 300 रुपये मागितल्यात. बघू उशिरा का वाईना, पण ते 3 लाख रुपये येऊ दे. तुला पण मी 5 नारळाचं तोरण देईल, तू नको माझ्यावर मग अशी मी माझ्या नवऱ्याला